श्री स्वामी समर्थ श्रावण मास विशेष व्हिडिओ। श्रावणातील वार हे विशेष का आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये बघूया। चातुर्मासातला श्रावण हा अत्यंत महत्त्वाचा असा महिना आहे आणि या महिन्यापासूनच आपल्या हिंदू धर्मातील सणांची सुरुवात ही होत असते। या महिन्यातील प्रत्येक वार हा काहीतरी विशेष असतो। आठवड्यातील 7ही दिवसांना आपलं एक महत्त्व आहे। एरवी बुधवारला तसं काही नसतं, मात्र श्रावणात बुधवारचेही आपले महत्त्व आहे। तर पाहूयात आठवड्यातील प्रत्येक वाराचं श्रावणी महत्त्व। सगळ्यात पहिला वार रविवार। श्रावणातील प्रत्येक रविवारी गभस्ती नावाच्या सूर्याचं पूजन करण्यास सांगितलेलं आहे। हे पूजन मौनानं करावं असं सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। सोमवार। श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवाचं पूजन करण्यास सांगितलेलं आहे। तसंच प्रत्येक सोमवारी शिवामूठ नावाचं व्रत करावं। हे व्रत विवाह म्हणजेच लग्न पश्चात 5 वर्ष करावं। सोमवारी एक भक्त एक वेळ जेवण राहून शिवलिंगाची पूजा करावी। प्रत्येक सोमवारी धान्याच्या 5 मुठी देवावर वाहाव्यात। जे धान्य घेणार त्यांच्यापैकी तांदूळ असल्यास त्याचा 1 दाना रुपयाचा व इतर धान्यामध्ये 1 सोन्याचा दाना अर्पण करावा। मूठ वाहताना म्हणायचा मंत्र असा: नमः शिवाय शांताय पश्चवक्त्राय शूलिने षूडगभम गिम महाकालगणयुक्ताय शंभवे। आणि या मंत्राचं उच्चारण तुम्हाला जमत नसेल तर साधा, सोपा आणि प्रभावशाली ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार हा आपल्याला करायचा आहे। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्या मूग, चौथ्या जवस, 5व्या सातू अशा मुठी वाहत असतात। या व्रताची 5 वर्ष झाल्यावर उद्यापन करतात। मंगळवार। श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगलागौरी यांचं व्रत केलं जातं। हे व्रत नवोढा म्हणजेच नवविवाहित मुलींचं नित्य आहे। विवाहानंतर 5 किंवा 7 वर्ष हे व्रत करतात। या व्रताच्या देवता शिव, गणेश यांच्याबरोबर गौरी आहे। पूजनाचा मंत्र असा: पुत्रान देहि धन देहि सौभाग्य देहि मंडले अन्यायश्च सर्व कामाश्च देवी देहि नमस्तुते। पूजन झाल्यावर या व्रताची कहाणी ऐकावी। बुधवार। महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक बुधवारी बृहस्पती पूजनाचं व्रत केलं जातं। बुध बृहस्पतीचे म्हणजेच गुरुचे चित्र घेतात किंवा रेखाटतात आणि त्यांची पूजा करतात। दहीभाताचं नैवेद्य दाखवतात। 7 वर्षानंतर काही स्त्रिया याचं उद्यापन करतात। त्यानंतर गुरुवार। तर श्रावणामध्ये गुरुवारचं काय महत्त्व आहे? श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पती पूजन करण्यास सांगितलेलं आहे। यांची देवता बृहस्पती म्हणजेच गुरु आहे। त्याच पद्धतीनं शुक्रवार। श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्यास सांगितलेलं आहे। ही बालसंरक्षक आहे। पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधानं भिंतीवर जिवंतिकेचे चित्र काढतात आणि आता तर सर्वत्र छापील चित्र मिळते। जिवंतिकेचे ध्यान असे आहे। त्याच पद्धतीनं जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्तिपूर्ण कामे नमोस्तुते हा जिवंतिकेची प्रार्थना किंवा मंत्र आहे। जिवंतिकेची पूजा करून देवीला ओवाळतात व देवीला प्रार्थना करतात: अक्षतां निक्षिपाप्यं यत्र मे बालको भवेत् तत्र त्वया रक्षणीयो जीवंती करुणार्णवे। हे करुणामयी माते, मी जिकडं अक्षता टाकते त्या दिशेला असणाऱ्या माझ्या बालकाचं तू रक्षण कर, अशी ही प्रार्थना माता आपल्या अपत्यांसाठी करत असते। आपल्या इकडे जरा जिवंतिका म्हणतात। यात जराही देवी सुद्धा बालकांची रक्षण करणारी आहे। शनिवार। श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी
शनिपीडेचा त्रास होऊ नये म्हणून हे व्रत केलं जातं. शनीची लोखंडाची मूर्ती बनवावी व पंचामृती पूजा करावी. शनीच्या कोणस्थ, पिंगल, बभ्रू, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरी, शनेश्वर आणि मंद या नावांचा जप करावा. उडीद तांदळाची खिचडी करावी. पायस, आंबील, पुऱ्या यांचा नैवेद्य आपल्याला शनी महाराजांना अर्पण करायचा आहे. या व्रताचा पर्याय, प्रत्येक शनिवारी लक्ष्मी, नृसिंह, शनी, हनुमान यांची पूजा करावी. मारुतीला रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. लक्ष्मी, नृसिंह प्रित्यर्थ ब्राह्मण, सवाष्ण भोजनाला बोलवावे. शनी प्रित्यर्थ सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करावी. मुंजा मुलाला अभ्यंग स्नान व भोजन द्यावे. एकभुक्त राहावे. श्रावणातील शनिवारला संपत शनिवार असं म्हणतात. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.